पुन्हा एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे. तर इथे कपाट लावायला घेतलं. कपाटामध्ये खूप पसारा झालेला होता. 2-3 दिवसापासून ते लावते बोलली, पण झालंच नाही. म्हटलं चला आज लावून घेऊया. तर इतके कपडे झालेले होते आणि एक कपडा काढायला गेला तर अख्खे कपड्याचे कपडे पडायचे. त्यातल्या त्यात ह्या पिशव्या भरपूर जमा झालेल्या आहे माझ्याकडे. म्हणजे इतक्या की साडीचा एक कवर त्या पिशव्यानीच भरलेला आहे आणि कपडे पण भरपूर होते. आता म्हटलं जे काही जास्तीचे कपडे आहे ते टाकून द्यायचे आणि जे आपले उपयोगी आहे तेच ठेवायचे. आता कुठले ठेवू कुठले नको असं झालेलं आहे. त्यानंतर इथे कपडे लावता लावता 2 पक्षी दिसले खिडकीवर. म्हटलं चला तुम्हाला दाखवते. तर मागच्या वर्षी इथेच या पक्ष्यांनी घरटं बांधलेलं होतं आणि आता यावेळेस तर मी बांधू देणार नाही. ते घरट्यासाठीच जागा शोधत आहे. कारण लास्ट टाईम बांधलं ना तर जे पिल्ले झालेले होते ते असे खाली पडायचे आणि पाईपातून जाऊन पडायचे. दोन्ही पिल्ले मेलेले होते. त्याच्यामुळे म्हटलं नकोच बा, ते बाहेर असलेलं बरं. त्यामुळे मग पक्ष्यांनी ते जरी गवत वगैरे आणलं तर ते मी काढून घेते. त्यानंतर इथे अजून कपडे होते. म्हटलं चला ते पण लावून घेऊया. तर मध्येच ते पक्षी दिसले त्याच्यामुळे म्हटलं तेच बघत राहिली मी आणि त्यानंतर आता परत कपडे लावायला सुरुवात केली. तर कपाटाचे जे 2 कप्पे आहेत ना तेच खूप अस्ताव्यस्त होतात. बाकी तर नीटनेटके राहतात. म्हणजे जिथले आपण नेहमी यूज करतो तेच. तर इथे सर्व कपडे लावून घेते. त्याच्यानंतर जो कपाटाचा खालचा कप्पा आहे तो लावणार आहे. तरी त्यातले बरेच कपडे मी एक मोठा बॉक्स आणलेला आहे ज्यामध्ये नवीन बेडशीट वगैरे होत्या. तर त्या कपाटातच ठेवायची. तर त्या आता त्या बॉक्समध्ये ठेवते आणि साडीसाठी वेगळं एक मोठं कवर घेतलेलं आहे. त्यामध्ये पूर्ण साड्या माझ्या बसलेल्या आहे ज्या की मी जास्त वापरत नाही त्या. म्हणजे कुठलं कार्यक्रम असला तेव्हाच वापरते आणि ड्रेसेस भरपूर होते. तर त्यासाठीच ते 2 कवर मला साडीचे 2 किंवा 3 कवर असेल त्याच्यामध्ये ठेवले पूर्ण ड्रेस आणि ते कपाटामध्ये लावून दिले. आणि हे लगेच एक जर काढायला गेलं ना तर सगळे अस्ताव्यस्त होतातच ते. आणि हे दुपारच्या वेळेसच काम होतं. त्यातल्या त्यात आता कामं काही जास्त आहे नाही. मुलगी घरी नाही त्याच्यामुळे मग आता वेळ जात नाही. म्हटलं चला आपले हे तरी कामं होतात. नाहीतर मग कपाट लावणं काही होत नाही. तर बघा इथे हे 2 जे कवर आहे ते ठेवले मी. जास्त काही पसारा ठेवलेला नाही. आणि आता जो माझा ड्रेसचा कप्पा आहे जिथे पूर्ण ड्रेस वगैरे असते तर तो पूर्ण सेट करत आहे. तर काही साड्या पण आहेत तिथे थोड्याफार. सहसा ड्रेसच जास्त आहे. आणि हे जे साडीचं कवर होतं ना 6चा पॅक घेतला मी. पण मला वाटलं त्याची चेन असेल आणि मग सर्व कपडे ठेवले आणि लक्षात आलं की चेन तुटलेली आहे. मग आता म्हटलं दुसऱ्याच्यात काही काढणार नाही. त्यालाच मग मी सेफ्टी पिन लावली. कारण परत दुसऱ्या याच्यामध्ये ठेवा परत ठेवा ते म्हटलं नको आता त्यापेक्षा जाऊ द्यात जसं आहे तसं ठेवते. आणि हा कवर छान आहे फक्त त्याच्या चेनच गेलेल्या आहे. तर असं त्यानंतर हे सर्व कपडे सेट केले आणि कपाट व्यवस्थित लावलं ते. आता एक कपाट राहिलेलं आहे जे की मुलीचं सामान आहे थोडं स्पोर्ट्सचं. ते बाकी सर्व कपाट आवरून झालेले आहे आता. रोज एक एक आवरत असते. ज्या दिवशी नळ येत नाही त्याच दिवशी आवरते. आणि काल रविवार होता त्याच्यामुळे मग काल बाहेर गेलो तर काल काहीच झालं नाही करणं. आणि आमचे जे नातेवाईक होते त्यांच्याकडे गेलो. ते आजारी होते. तर मला एक सांगायचं होतं की घर कितीही मोठं असलं आणि घरामध्ये जर जीव नसले तर ते घर असं एकदम खायला उठतं. आणि त्यातल्या त्यात ज्यांच्याकडे गेलो मी ते दोघेच आहे. मुलगा बाहेर ठिकाणी असतो आणि त्यात ते आजारी होते त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो. म्हणजे ऐनवेळी जर असं धावपळीचं करणारं कोणी नसेल आणि इतकं मोठं घर पण त्या घरामध्ये इतकं उदास वाटायला लागलं ना. ज्या घरामध्ये जीव असेल ना तेच घर छान वाटतं. मग ते घर झोपडी असू द्या आणि खूप मोठा महल असला आणि तिथं जर जास्त जीवच नसले ना ते घर काहीच कामाचं नाही. म्हणजे फक्त त्या भिंतीच असतात. काही घरासारखं घर वाटत नाही ते. तर असं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळचा हा व्हिडिओ आहे. तर इथे झाडायला घेतलं बाहेरचं आणि इथे जे मी मनी प्लांटचं झाड ठेवलं होतं ना तो जो एक चॉपिंग बोर्ड होता लाकडी तर त्याच्यावर ठेवलेलं होतं. आणि जेव्हा पाणी टाकायची ना त्याच्याखाली ते पाणी साचत होतं. आणि तेव्हा लक्षात आलं नाही माझ्या. आता 2-3 दिवस झाले मी ते सरकवलं नाही. नाहीतर पाणी टाकल्यानंतर ते सरकवायची. पण मग तिथून अशी एकदम म्हणजे वास यायला लागली. ते शेवाळ चढला पूर्ण तिथे आणि पाटी पूर्ण काळी पडली ती. म्हटलं ही वास कशाची येते. नंतर बघते तर काय ते पाटी पूर्ण खराब झालेली होती. मग ती पाटी काढून घेतली मी तिथली आणि तिथलं हे सगळं म्हणजे धुवून काढलं ते. त्यानंतर म्हटलं आता झाड असंच ठेवायचं म्हणजे सरकवता येईल इकडे तिकडे. जर त्याच्याखाली ओलं असलं तर थोडा जरी ओलावा असला ना तर या फरशीवर लगेच वास येतो. तर ते सगळं क्लीन केलं. त्यानंतर ही रूम आवरायची होती. म्हटलं चला रूम पण आवरूया आणि रूम काही जास्त अस्ताव्यस्त होतच नाही. आता हा सोफा जसा असला तसाच राहतो. म्हणजे अजिबात अस्ताव्यस्त होत नाही. कारण की माझ्या मुलीचा तो सोफा आहे. ती बसते एनी टाईम आणि नाहीतर मग आता कोणीच बसत नाही. तर जसा आहे तसाच राहतो तो. आता ती येईलच 1-2 दिवसामध्ये.
आणि असं वाटते की नाही ती घरी म्हणजे लवकर यायला पाहिजे. बिलकुल मला करमत नाही ती नसली तर. दिवसभर लेकरांसोबत आपला दंगा म्हणजे ओरडणं बोलणं काही ना काही चालूच असते. मग तिच्या त्या खोड्या हे ते ते खूप मिस करते मी. आणि ती घरी असली तर मग कधी चिडचिड पण करते, असं नाही की करत नाही. पण तेवढंच ती नसली ना तर अजिबात करमत नाही. तर 1-2 दिवसामध्ये ती येईलच आता. त्यानंतर इथे सोफा वगैरे आवरल्यानंतर हा बेड आवरायचा होता, तो आवरायला घेतला. आणि जी याच्यामध्ये मध्ये एक काडी आणलेली होती ना, तर ती काडी अजिबात बसत नव्हती व्यवस्थित. परत आम्हाला 2 काड्या बनवून आणाव्या लागल्या आणि तेव्हा कुठे हा दिवाण व्यवस्थित झाला. तर काल केलं ते व्यवस्थित. त्यानंतर ही रूम वगैरे आवरली आणि आता जे मी जिऱ्याचं पाणी उकळलेलं होतं म्हटलं ते घ्यायचं. कारण 2 दिवस झाले जिरं पाणी घेत आहे तर थोडं बरं वाटतं. आता याच्यामध्ये धने पण टाकत असते मी, पण धने नव्हते त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या तेच घ्यायचं. पण हे पाणी थोडं घेतलं ना तर बरं वाटते. आणि अगदी कमी जिरं टाकते मी, जास्त काही टाकत नाही, कारण मला ते प्यायला थोडं वेगळंच वाटते. त्यानंतर रूम झाडायला घेतली. म्हटलं रूम झाडून घेते, नंतर बाकीची कामे. आता मला करायच्या होत्या साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या. पण झालं असं की रात्री साबुदाणा भिजत घातला नाही, त्याच्यामुळे मग ते राहिलं. तर आता ते उद्या करणार. आणि त्यानंतर मग विचार करत आहे की थोडे पापड करायचे तांदळाचे म्हणून. पण इथे कसं वाळवण्याचा प्रॉब्लेम आहे, वाळवायला जागा तर आहे पण माकड इतके येतात ना की भरपूर. मग आपल्याला दिवसभर बाहेर बसावं लागतं. पण बघते आता तरी एखाद दिवशी करते. आणि नाहीच झालं तर मग गावावरून करून घेऊन येईल. त्यानंतर इथे हे बघा, ही जी आवळा कँडी आहे ना, ही विकत आणली. आता ही विकतची आहे ना, अजिबात चव लागत नाही, का कुणास ठाऊक. खूपच चव त्याची विचित्र येते. घरी बनवते तर अशी होत नाही, ती छान होते. त्यानंतर इथे गॅस ओटा क्लीन करायला घेतला. भांडे नेऊन ठेवले. भांडे काही जास्त नव्हते, अगदी थोडे होते. आणि आता नाश्ता वगैरे काही करत नाही, डायरेक्ट कामं झाले की स्वयंपाक करत असते. तर नाश्ता करतच नाही आता, जोपर्यंत मुलगी येत नाही तोपर्यंत. कारण सकाळी नाश्ता कोणी करत नाही. ती असली तर करत असते, म्हणजे मग सगळं आपण अगदी जे पाहिजे ते करत असतो. पण आता काही नाश्ता वगैरे नाही, त्यामुळे म्हटलं आता हे घर क्लीन करायचं, सगळे कामं आटपून घ्यायची, नंतरच स्वयंपाक. तर इथे बघू शकता किचन पूर्ण क्लीन झालेली आहे. फरशी वगैरे पुसली, गॅस ओटा क्लीन केला. आणि त्यानंतर आता हॉल आवरायचा होता. तर कपडे पण भरपूर होते आज धुवायचे, शर्ट पॅन्ट जीन्स वगैरे. तर इथे ही रूम आवरायची आहे, म्हणजे फरशी पुसायची आहे. आणि आता आधी भांडे घासते, त्यानंतर फरशी पुसायला घेते. तर भांडे काही जास्त नाही, अगदी थोडेच असतात, रात्री स्वयंपाक केला नाही. आता आम्ही बाहेर गेलो तर बाहेरच मग मंदिरामध्ये गेलो तर तिथे महाप्रसाद होता, तर तिथेच खाल्ला आम्ही. आणि त्याच्यामुळे मग स्वयंपाक काही केला नाही. तर हे थोडे भांडे होते चहा पाण्याचे सकाळचे. आणि कालचे 1-2 भांडे असतील ते काही मी घासलेच नव्हते, तर ते सगळे घासून घेतले. आणि सगळं पाणी हे चाळणीमध्ये चाळून घेतलं, कारण इकडे बाहेर काही टाकता येत नाही पाईप असल्यामुळे. तर हे असं चाळणीमध्ये गाळून घेते उन्हामध्ये, ते वाळत ठेवते आणि त्याच्यानंतरच मी ते कॅरी बॅगमध्ये जमा करते. आणि नंतर मग डस्टबिनमध्ये टाकते, किंवा बाहेर कारण टाकायला जागाच नाही. त्यानंतर इथे भांडे घासायला घेतले. म्हटलं भांडे घासून घेऊया, नंतर कपडे. आणि भांडे काही जास्त नव्हते, साधारणतः 1 कटोरभर भांडे असतील ते. आणि जास्त भांडे घासायची सवय असली ना तर अगदी कमी भांडे घासलं की थोडं वेगळंच वाटतं. आणि मला जास्त भांडे घासायची सवय आहे, त्याच्यामुळे हे भांडे असं वाटतात आता नाही नंतर घासून. असं करून मी कालचे भांडे आजपर्यंत ठेवले, ते म्हणजे असे जमा झाले. ते अगदी थोडेच होते, जेवणाचे ताटं बाकी नाही. तर जास्त असले की घासायला पण मला इंटरेस्ट वाटतो, कमी भांडे असले तर का कुणास ठाऊक घासाविषयी वाटत नाही. आणि ते सवय होऊन जाते आपल्याला जास्त भांड्यांची. तर असं त्यानंतर इथे सर्व भांडे झाले की नंतर मला कपडे धुवायचे होते. आणि आता वाजलेले आहे 8. तर नाही म्हणता म्हणता वेळ तर होऊनच जाते. आणि आता विचार केला की सकाळी जायचं फिरायला, तर 2-4 दिवस झाले बंदच आहे, जाणं होतच नाही आहे. कारण की काय, पावसाचं वातावरण होतं, त्याच्यामुळे 2-3 दिवस असं ढगाळ वातावरण, पाऊस त्याच्यामुळे काही मी गेली नाही. आणि आता थोडं वातावरण चेंज झालं तर आता उद्यापासून जाईल परत. त्यानंतर हे सगळं क्लीन करून घेतलं. तर इथे कपडे धुवायच्या आधी म्हटले सर्फ टाकून साफ करूया, त्यानंतरच कपडे धुता येईल. कारण इथेच भांडे इथेच कपडे करावे लागतात, दुसरं तर काही गोटा आहे नाही कपड्याचा. आणि कपड्याचा गोटा असला तर कपडे व्यवस्थित धुतल्या जातात, पण मग ब्रश वापरते मी सहसा. आणि ते कपडे पण फारसे असे म्हणजे आपटून धुता येत नाही. तर हे प्लेन असल्यामुळे ना लगेच थोडं जरी तेल सांडलं किंवा काही भाजीचं वगैरे काही असलं ना लगेच पाय स्लिप होतो. त्याच्यामुळे ते सर्फ टाकून घासून घेतलं की बरं राहतं आणि स्वच्छ पण होतं. तर असं मी रोज घासून घेते, जेव्हा जेव्हा भांडे घासले तेव्हा तेव्हा, म्हणजे क्लीन राहायला हवं. नाहीतर मग खूप तो
कलर चेंज होतो. एकतर हे व्हाईट फरशी आहे, नाहीतर मग अशी पिवळसर पडते, त्याच्यामुळे रोज घासलेली बरी. त्यानंतर ही रूम पण क्लीन केली. आता कपडे धुवायचे आहे. कपडे धुतले की नंतर मग अंघोळ आणि स्वयंपाक. तर बघू शकता पूर्ण रूम क्लीन झालेली आहे. आणि इकडे या साईडला जे हे लावलेलं होतं मी, एक छोटा फोटो तो काढला तिथला आणि तो दुसरीकडे लावला. त्यानंतर कपडे वगैरे धुतले. कपडे बाहेर वाळत टाकायला ठेवले आणि ही खुर्ची इथेच आहे. खुर्चीवर पूर्ण ऊन येत आहे. ऊन आता सध्या दारापुढे आहे आणि नंतर 9-10 वाजतील तर ती पुढे जाईल. म्हणजे जास्त वेळ नसतेच, पण थोडी का अशेना येते ती. हिवाळ्याची इतकी येत नाही, पण उन्हाळ्याची ऊन येतेच. जेव्हा आपल्याला उन्हाची गरज असते हिवाळ्यात तेव्हा नसते, आणि आता उन्हाची गरज नाही तर अगदी दारापुढे ऊन आहे. तर असं त्यानंतर इथे कपडे वगैरे झालेले आहे. आणि काल पण एका मंदिरामध्ये गेलेलो होतो, पण तिथला काही मी व्हिडिओ शूट केला नाही, कारण रात्रीची वेळ होती आणि त्यातल्या त्यात मोबाईलची बॅटरी पूर्ण डाऊन होती, त्याच्यामुळे ते राहूनच गेलं. आणि ते पण कृष्ण मंदिर आहे. आमच्याकडे 2 कृष्ण मंदिर आहे आणि हे काल जिथे गेलो ते मेन आहे. तर त्यानंतर इथे कामं वगैरे सर्व आटोपली. त्यानंतर स्वयंपाकाची तयारी. तर म्हटलं चला आधी भांडे लावून घेऊया. तर भांडे लावायला घेतले. आणि सर्वात कंटाळवाणं काम माझं कुठलं असेल ना तर भांडे लावायचं. अजिबात मला भांडे लावायला आवडत नाही, पण ते तसे असले, असे टोपला आपल्या डोळ्यापुढे दिसलं तर तेही बरं वाटत नाही. मग स्वयंपाकाआधी ते लावावंच लागतो, नाहीतर मग स्वयंपाक करताना एक भांडं काढा तर सर्व भांडे पडतात. त्याच्यापेक्षा लावूनच घ्यायचं, कंटाळा येऊ किंवा नको येऊ. म्हटलं चला भांडे लावून घेऊया, नंतर स्वयंपाक. तर स्वयंपाक जास्त काही करायचा नव्हता, भात आणि भाजी, कारण मी एकटीच होती जेवण करायला. तर रुचीचे बाबा ते बाहेरच जेवणार होते, कारण त्यांचे कार्यक्रम असले की ते बाहेरच जेवण असते. त्यानंतर एकीकडे भात लावला आणि आता बटाट्याची भाजी. साधारणतः आता 8 ते 10 दिवस झाले असेल मी बटाट्याची भाजी केली नाही. मग म्हटलं चला आता तेच करूया. ती करायची नव्हती मला, पण रात्री टमाटर 2-3 चिरलेले होते मी चटणी करण्यासाठी, तर मग ऐनवेळी केली नाही तर ते टमाटर तसेच होते. मग म्हटलं त्यातच 2-3 बटाटे ॲड करून भाजी करायची. तर ती करायला घेतली आणि मध्येच लक्षात आलं की मीठ संपलं, आणि असं करताना मध्येच काही वस्तू संपली ना तर मग खूप कंटाळा येतो. मग ते म्हटलं आधी मीठ डब्यामध्ये भरून ठेवायचं, नंतरच करते. आणि परत आम्हाला एका ठिकाणी बाहेर जायचं होतं, म्हणजे जे की आमचे जुने ऑनर होते त्यांना भेटायला, कारण त्यांची पण तब्येत ठीक नव्हती. पण तिथे काही जाणं झालेलं नाही, कारण कालचा दिवस असाच गेला. नळ येणार होते, त्याच्यामुळे पाणी भरल्याशिवाय तर कुठे जाता येत नाही. आणि दुपारी जायचं म्हटलं, जेवण वगैरे झालं की मग दुपारची ऊन, त्यामुळे काही इच्छाच होत नाही कुठे जायची. तर बघू आता पुढे कधीतरी. आणि त्यानंतर आता इथे स्वयंपाकाची तयारी. तर भात झाले म्हणजे होत आलेला आहे एकीकडे, आणि आता बटाट्याची भाजी. आणि काल मी जे आमच्याकडे विदर्भ स्पेशल असतात कोहळे, कोहळ्याचे बोंडं म्हणतात त्याला, किंवा गोड भजे, तर त्याचं ते मिश्रण शिजवून ठेवलं, पण ते काही काल केलं नाही, तर आज करणार आहे. तर बऱ्याच दिवसाचं ते कोहळं आणलेलं होतं, म्हणजे 2 महिने झाले साधारणतः. आणि मग ते जर जास्त गरमी वाढली तर ते खराब होतात, म्हणून म्हटलं चला आता करून घेऊया, कारण गुढीपाडव्याला तर काहीच केलं नाही. मुलगी घरी नसल्यामुळे इच्छाच झाली नाही, म्हणून म्हटलं चला आज कोहळ्याचे बोंडं करते. तिला तर अजिबात आवडत नाही, तेलकट तर ती खात नाहीच, त्यामुळे म्हटलं आता हे करून घेते. चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. बाय बाय.